आजची थाळी एकदमच स्पेशल आहे, कारण एकदम खुसखुशीत असे कोंबडी वडे आणि सोबत चिकन रस्सा, सोलकढी सगळंच बनवलंय. तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे कोंबडी वडे खायला तर आवडतात, पण सगळी धान्य गोळा करा आणि ती भाजून दळून आणायला एवढं करायला वेळ नसेल, तर तुम्ही सरळ लोटस मसाले यांच्याकडून हे पीठ मागवून बघा. पीठ घ्यायचं, याच्यात फक्त कोथिंबीर, मीठ आणि उकळलेलं पाणी घालून मळून घ्यायचं. लगेचच हाताला थोडंसं तेल लावून याचा गोळा करून घ्यायचा आणि बटर पेपरला सुद्धा थोडंसं तेल लावलं मी आणि यावरती वडा थापून घ्यायचा. तुम्ही होल पाडून बनवू शकता किंवा असा सुद्धा बनवू शकता. आता गरम तेलामध्ये वडे चांगले तळून घ्यायचे. या पिठापासून एकदम खमंग खुसखुशीत असे वडे होतात आणि यांचे बाकीचे सुद्धा मसाले मागवून बघा, जबरदस्त चव आहे. आता चिकनला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं मुरवून घेतलं आणि फोडणीला घातलं. आता मसाल्यासाठी थोड्याशा तेलामध्ये 2-3 कांदे चांगले भाजून घेतले. यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, 1 टोमॅटो घालून हे सुद्धा कांद्यासोबत चांगलं भाजून घेतलं. वाटताना भरपूर कोथिंबीर, आलं लसूण घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं. चिकन सुद्धा व्यवस्थित शिजले. आता तेलामध्ये मसाला घातला आणि यामध्ये मी लोटस मसाले यांचाच कांदा लसूण मसाला म्हणजे आपली चटणी घातली आहे. यामुळेच या चिकनला अप्रतिम चव आली. एकदम हॉटेलसारखं चिकन झालं होतं. तुम्हाला सुद्धा कोल्हापुरी चटणी आणि बाकीचे मसाले मागवायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मागवून बघा, जबरदस्त चव आहे. असे एकदम खमंग खुसखुशीत असे कोंबडी वडे सोबत चिकन सुक्का, रस्सा, अळणी रस्सा आणि सोलकढी असेल तर काय सांगू तुम्हाला, या थाळीची चव जबरदस्त आहे. चला, अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.